हा स्क्रीनवर जो मेसेज आलाय तो तुमच्या सगळ्यांच्या फोनवर सुद्धा आला असेल. साधारण 11:30च्या सुमारास हा मेसेज आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 11:50च्या दरम्यान आणखी एक मेसेज आला. तुम्ही सगळे घाबरून गेला असाल. तसं आम्ही सुद्धा ऑफिसमध्ये काही काळ घाबरून गेलो, की नेमकं काय झालंय? अनेकांना आमच्या ऑफिसमध्ये वाटलं, की हा स्पॅम कॉल आहे की काय? कुठेतरी व्हायरस वगैरे आलाय की आपल्या फोनमध्ये? असं वाटलं होतं आणि त्यामुळे काय नेमकं करायचं? याला रिएक्ट करायचं की नाही? असा सुद्धा प्रश्न पडला होता. हा नेमका मेसेज काय होता आणि हा तुमच्या फोनवर का आला? हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला माझ्या काही सहकाऱ्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत, की ज्यावेळेस त्यांना हा मेसेज आला त्यावेळेस काय घडलं होतं? राजू सर आहेत आपल्यासोबत. राजू सर इथेच होते जेव्हा मेसेज आला तेव्हा. राजू सर काय झालं होतं तुम्हाला हा मेसेज आला तेव्हा? नाही, आम्ही ऑफिसमध्ये आहे ना, असं काम करत होतो थोडंसं ऑफिसच्या रिलेटेड, म्हणजे काही फोन वगैरे आलेला. तर सगळ्यांचा फोन असा एकदम, म्हणजे मी बघतो एकदम अलर्ट आला आणि काही कळेना, एकदम कर्कश आवाज आला. तर घाबरून गेलो, काय आहे, काय आहे? कारण की ते असं वाटलं. मग नंतर बाकीच्यांशी सगळ्यांशी डिस्कस केलं. घरातल्यांना विचारलं, "तुम्हाला पण आला का?" तर ते बोलले, "घरातलं पण आम्हाला पण आलाय." तर मग मी बोललो, "ठीक आहे." नंतर मग मी त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवला. बायकोला पण सांगितलं, पण त्यांनी स्क्रीनशॉट काढला नाही. तर बघा असा काहीतरी हं, स्क्रीनशॉट आलाय. हं. आता तो काय आहे ते माहिती नाही. पण थोड्या वेळाने माझ्या बाकीच्या मित्रांचे फोन आले. एक पोलीस मित्राचा पण फोन आला. त्यांनी सांगितलं मला, की असा मेसेज आलाय, पण ह्याच्याने आहे ना, पोलीस वगैरे असतात ना, म्हणजे जे चोरी करणारे, सायबर हं, स्कॅम करणारे असतात, तर ते तुम्हाला ह्याच्या रिलेटेड काहीतरी सांगतील हं. किंवा तुम्हाला मेसेज येईल, तुमचा हा मेसेज आलाय, तर तुम्ही तुमची डिटेल द्या, हं, बँक डिटेल हं, द्या. तर तसं काही करू नका कोणाचा फोन आला तरी, आणि तो फोनला रिप्लाय देऊ नका. हं. तर म्हणलं ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यावरनं म्हणजे काय तुम्ही पण हो, थोडक्यात घाबरून गेला, की घाबरलो नेमकं मी, काय झालं? घाबरलो. म्हणजे साहिल पण आहे. दुनियामध्ये असून. येस. साहिलला पण असा मेसेज आला आणि तू पण घाबरून गेला आल्यावर. हो, घाबरून गेलो. सगळ्यांचे फोन एकदमच ब्लिंक झाले, वाजायला लागले. तर हं, सगळे जमा झालेले इकडे, की काय झालं नक्की? हं. तेव्हा वाचलं तेव्हा समजलं, की अलर्ट मेसेज होता. अच्छा. आता तुम्हाला पण सुद्धा असंच मेसेज अलर्ट मेसेज आला असेल आणि तुम्ही सुद्धा सुद्धा गोंधळून गेला असेल, की नेमकं काय घडलं होतं. या मेसेजमध्ये काय लिहिलंय? तर याच्यामध्ये असं म्हटलं होतं, की तुम्हाला एक अलर्ट येईल. वेगवेगळ्या भाषांमध्ये हा मेसेज आला होता आणि ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं अशा पद्धतीचं टेस्टिंग केलं जातंय, असं या सगळ्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. तुम्ही सुद्धा ते वाचलं असेल. तर हा नेमका मेसेज काय होता? हा तुमच्या फोनवर का आला? हे आपल्याला समजावून घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा मी हे क्लिअर करतो, हा कुठलाही स्पॅम नाहीये किंवा कुणीही तुमच्या फोनमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करत नाहीये किंवा कुणी हॅक करतंय असंही काही झालेलं नाहीये. हा गव्हर्नमेंटकडनंच हा मेसेज सगळ्यांना पोहोचवण्यात आला होता. गव्हर्नमेंट एक सिस्टम तयार करते, की ज्याच्यामध्ये अशी आपत्कालीन सिच्युएशन जेव्हा तयार होईल, ज्यावेळेस सगळ्या भारतीयांना एकाच वेळी काही अलर्ट द्यायचा असेल, काही मेसेज द्यायचा असेल, कुठला संदेश पोहोचवायचा असेल, तर तो सगळ्यांपर्यंत जातोय का? याची चाचपणी ही सरकारकडनं करण्यात येत होती आणि आज ही चाचपणी करण्यात आलेली आहे. आता वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा तुम्हाला हा मेसेज आला असेल. सुरुवातीला हा इंग्रजीमध्ये मेसेज आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये हा मेसेज आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची जी लँग्वेज आहे त्या पद्धतीने हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता ही जी प्रेस नोट आहे माझ्या हातामध्ये, ती प्रेस नोट आहे साधारण 29 एप्रिलची, ज्याच्यामध्ये पी-आय-बीकडनं ही प्रेस नोट काढण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की अशा पद्धतीचा मेसेज हा तुमच्या फोनवर येईल. त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाहीये. आता हे काय आहे नेमकं? तर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स आणि मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स यांनी एकत्रितपणे हे जी मोहीम आहे ती राबवलेली आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी अर्थात एन-डी-एम-ए यांच्या मार्फत ही जी टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे. याच्यामध्ये इंटिग्रल अलर्ट सिस्टम जो मेसेज तुम्हाला आला, ही जी त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काय होणार आहे, तर आपत्कालीन परिस्थिती आली तर तुमच्या फोनवर अशाच पद्धतीचा मेसेज येईल. अशाच पद्धतीने जो साउंड येत होता, तो येणार आहे. हा मेसेज भारतातल्या 36 जे सगळे स्टेट्स आहेत, त्या सगळ्या स्टेट्समध्ये हा मेसेज एकाच वेळी जाऊ शकणार आहे आणि त्याचबरोबर ज्या केंद्रशासित प्रदेश आहेत तिथे सुद्धा एकाच वेळी हा मेसेज पोहोचू शकणार आहे. त्याचबरोबर हा वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये म्हणजे 19 ज्या भारतीय भाषा आहेत, त्या सगळ्या भाषांमध्ये सुद्धा हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हा तुमचं इंटरनेट होतं त्यामुळे तुम्हाला तो अलर्ट या स्वरूपामध्ये आला. ज्यांच्याकडे कदाचित इंटरनेट नसेल किंवा तशी सुविधा नसेल, तर त्यांना एस-एम-एसच्या स्वरूपात सुद्धा हा मेसेज पोहोचू शकणार आहे. आता हे का करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा सरकारने या प्रेस नोटमध्येच स्पष्ट केलं होतं. ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, की एखादी जर क्रिटिकल सिच्युएशन देशामध्ये निर्माण झाली, म्हणजे त्सुनामी आली किंवा अर्थक्वेक म्हणजे भूकंप येणार असेल किंवा भूकंप येऊन गेलेला आहे, त्सुनामीचा काही अलर्ट आहे किंवा पावसामध्ये वीज कोसळते त्याच्या संदर्भातला काही अलर्ट असेल किंवा मॅनमेड इमर्जन्सी असेल म्हणजे कुठे गॅस लीक झालाय किंवा कुठे केमिकल लीक झालंय, अशा पद्धतीचं जर काही सिच्युएशन निर्माण झाली भारतामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये, तर अशा पद्धतीनं सरकारकडनं तुम्हाला मेसेज पाठवता येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अलर्ट केलं जाऊ शकतं, की कशा पद्धतीची आपत्ती येते आहे आणि त्याला तुम्ही काय रिएक्ट करायचं आहे, कुठे जायचं आहे, हेल्पलाईन नंबर सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील.
त्या भागा पुरतं सुद्धा हा मेसेज जाऊ शकतो किंवा जर भारतभर हा मेसेज पोहोचवायचा असेल, भारतातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत मेसेज पोहोचवायचा असेल, तर या पद्धतीने हा मेसेज पोहोचवला जाणार आहे. आता ही सिस्टीम चेक करायची पद्धत का होती? तर हे पाहिलं जात होतं, की एकाच वेळी सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचतोय का? वेगवेगळ्या भाषांमध्ये पोहोचतोय का? लोकांना तो कळतोय का? त्यांना अलर्ट जातोय का? त्याच्यासाठी ही सिस्टीम आहे ती डेव्हलप करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच तुमचा फोन वेगळ्या एका विशिष्ट टोनमध्ये वाजत होता. मेसेज सुद्धा तुम्हाला विशिष्ट पद्धतीचा आला होता आणि त्याच्यामधनं हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. हा मेसेज काय आहे पटकन मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण हा जो व्हिडिओ आपण तो सुद्धा संपवणार. त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलं होतं, की आज जो तुम्हाला मेसेज आला त्याच्यामध्ये म्हटलं होतं, "दिस इज अ टेस्ट सेल ब्रॉडकास्ट मेसेज सेंड बाय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी इन कोऑर्डिनेशन विथ डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. As a part of testing the cell broadcast solution for uh, dis- disseminating alerts during the testing of the cell broadcast solution, you may receive this message multiple times as your phone handset. Please ignore the message. No action is required at your end." म्हणजे आम्ही एक टेस्ट करत आहोत अशा पद्धतीचा जर कुठला डिझास्टर आला तर तुमच्या फोनवर मेसेज येतोय का? त्या मेसेजला काही रिॲक्ट करायची गरज नाहीये किंवा घाबरून जायची गरज नाहीये असं सुद्धा याच्यामध्ये म्हणण्यात आलं होतं. अर्थात तिथे खाली ओके असं एक बटन होतं ज्याच्यावर क्लिक केल्यावर हा मेसेज डिसअपिअर सुद्धा होत होता. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं की मल्टिपल टाइम्स सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचा अलर्ट्स येत होतं. त्यामुळे त्यांनी हे चेक करायचा प्रयत्न केला की एखादा अलर्ट दिला त्यानंतर जर सिच्युएशन जर वेगळ्या पद्धतीची झाली तर पुन्हा एकदा अलर्ट जातोय का लोकांपर्यंत हे सुद्धा याच्यामधनं चाचपणी करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे साधारण 11:30 पावणे 12च्या सुमारास तुम्हाला पहिला मेसेज आला असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 15-20 मिनिटांनी आणखी एक मेसेज आला ज्याच्यामध्ये सारख्याच पद्धतीचा हा जो अलर्ट होता तो देण्यात आला होता. त्यामुळे तुम्ही जर घाबरून गेला असाल किंवा तुमच्या मित्रांना विचारत असाल किंवा पॅनिक झाला असेल, तुमचा फोन हॅक झालाय असं तुम्हाला वाटत असेल तर असं काहीही झालेलं नाहीये. गव्हर्नमेंटकडनंच ही जी टेस्ट आहे ती करण्यात आली होती ज्याच्यामध्ये पुढच्या सिच्युएशनमध्ये कधी मोठी आपत्ती आली किंवा कुठली सिच्युएशन निर्माण झाली ज्याच्यामध्ये सगळ्यांनाच एकसाथ मेसेज पाठवायचा असेल किंवा अलर्ट पाठवायचा असेल तर तो आता गव्हर्नमेंट पाठवू शकणार आहे. त्यामुळे हा सगळा जो मेसेज तुमच्या फोनवर आला होता तो कुठलाही स्पॅम नव्हता हे तरी याच्या सगळ्यामधनं स्पष्ट झालेलं आहे. तुमचे काय अनुभव आहेत? तुम्हाला असा मेसेज आला का आणि तुमच्यासोबत काय घडलं? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.